या भागाचे प्रायोजक आहेत LIC जीवनशांती, RMT ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, बालाजी मोबाईल आणि मारिया वेलफेअर असोसिएशन. प्रस्तुत नवदुर्गा राजधानीच्या या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत LIC ऑफ इंडिया, RMT ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आणि बालाजी मोबाईल. या कार्यक्रमामध्ये आता आपल्या सोबत आहेत सुजाता सोनटक्के, ज्या गेली 4 वर्ष झालं सातारमध्ये स्कूल बस चालवत आहेत. VM न्यूज मध्ये तुमचं स्वागत. सर्वात पहिल्यांदा हे विचारेन की कसे काय म्हणजे तुम्हाला वाटलं की हा बाबा आपण स्कूल बस चालवली पाहिजे? मी पहिल्यांदा बस अटेंडंट म्हणून दुसऱ्या शाळेत काम करत होते. तिथं ऐकलेलं की पुण्यामध्ये लेडीज बस चालवतात. मग असं ठरवलं की त्या जर चालवत असतील तर मी पण चालवू शकते, मीही करू शकते. आणि परिस्थिती बेताची होती म्हटल्यावर मला बस अटेंडंट म्हणून नुसतं नव्हतं जमत, कारण मी इस्त्रीचं काम आणि बस अटेंडंट हे दोन्ही करायचे. तरी पण जरा पैशाचा प्रॉब्लेम यायचा. मग मी ठरवलं की मी स्वतः हे करणार. आणि मग मी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जाऊन क्लास लावला, श्री गणेशमध्ये क्लास लावला. तिथं मग क्लास पूर्ण झाला आणि मग ठरवलं म्हणजे काय म्हणतात त्याला, मी माझ्या मिस्टरांना तेव्हा सांगितलं नव्हतं की मी, कारण परिस्थितीच नाजूक होती की मी असं आम्ही स्वप्न पण पाहू शकत नव्हतं की आम्ही कधी 4 व्हीलर घेऊ शकू किंवा चालवू शकू. मग क्लास लावला. माझ्या मिस्टरांना काही मी सांगितलं नव्हतं. आणि मग जेव्हा मी टेस्ट पास झाली तेव्हा मिस्टरांना सांगितलं, ड्रायव्हिंग क्लास तीच की टेस्ट पास झाली तेव्हा मग मिस्टरांना सांगितलं की मी पास झाली आहे म्हणून. तर त्यांना खूप आनंद झाला. ते म्हटले बरोबर मी तुझ्यासाठी एक गाडी घेईन. पण ते तेव्हा स्वप्नच, म्हणजे असं वाटत होतं की नाही, कारण इच्छा होणार नाहीत, पण माझी तेवढी इच्छा होती की मी स्कूल बस चालवावी किंवा ड्रायव्हिंग करावी. ही एक मनात कुठेतरी इच्छा होती, एक स्वप्न होतं. आणि गुपचूप त्या गोष्टीला सुरुवात केली आणि ती गोष्ट मार्गी लागली असं म्हणायला काय हरकत नाही. बऱ्यापैकी पुरुष ड्रायव्हिंगचं म्हणजे स्कूल बस चालवतात असं असतं. आणि तुम्हाला जेव्हा वाटलं की आपण स्कूल बस चालवायला पाहिजे वगैरे, पण ही खात्री होती का की हा व्यवसाय आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने करू शकू? मला म्हणजे स्वतःबद्दल खात्री होती. आणि एक अंकल आहेत, तर त्यांनी पण मदत केली मला. असं म्हणजे त्यांना मी सांगितलं की मला म्हणजे मी लायसन घेतलंय. मग त्यांना खूप आनंद झाला. प्रदीप मोरे म्हणून येतं,
त्यांनी मला खूप मदत केली त्या ह्याच्यात. आणि सुरुवातीला थोडे पालक जरा ही करत होते, मग त्यांनी स्वतः म्हणजे त्यांच्या गाडीतली मुलं माझ्या गाडीत टाकली. मग परत हळूहळू मग पालकांना पण विश्वास पटू लागला. मग आता जवळजवळ 2-4 शाळांची मी मुलं करते. 4 शाळांची मुलं. किती मुलं आहेत? 55 ते 60 मुलं आहेत. म्हणजे 55 मुलांची जबाबदारी तुम्ही आज घेत आहात. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता सांगितलं की तुमच्या मिस्टरांनी तुम्हाला साथ दिली, पण त्याचबरोबर घरातले आणि समाज यांच्यामधून कशी प्रतिक्रिया आली जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा? कोणाकडं नाही, कोणाकडं म्हणजे अशी दोन्हीकडून आल्या. पण मी ठरवलेलं, स्वतः मनातून ठरवलेलं की नाही, हे आपण करायचंच असं आहे. आणि आपण जेव्हा एक पाऊल टाकतो तेव्हा आपल्या म्हणजे आपण स्वतः जेव्हा ठरवतो की नाही आपण हे करायचं, तर आपण एक पाऊल टाकलं की आपल्या मागं 10 पाऊलं असतातच. हे म्हणजे ते वाक्य माझ्या लक्षात होतं की आपण कुठलं कार्य करायचं म्हटलं तर ते धाडस केलं तर होतंच. म्हणजे असं कमीत कमी आज 50 ते 55 मुलांची जबाबदारी तुम्ही घेत आहात, तर त्यांच्या पालकांच्या कशा पद्धतीने प्रतिक्रिया आहेत किंवा तुमच्यावर कशा पद्धतीचा विश्वास आहे? भरपूर छान विश्वास आहे. कधी काही मला अडथळे वगैरे नाही आले तरी ते समजून घेतात असं आहे. खूप छान पालक पण येतं आणि त्यांना पण एक प्रकारे आनंद होतो की आमच्या मुलांची म्हणजे ड्रायव्हर आंटी आहे म्हणून. ड्रायव्हर अंकल आतापर्यंत असतात आणि आता ड्रायव्हर आंटी आहे, तर हे छान वाटतं त्यांना. आता तुम्ही 4 वर्ष झाला हा व्यवसाय करत आहात, तर कुठला असा चांगला किंवा वाईट असा अनुभव आला आहे का एखादा? चांगला वाईट असा चांगला असेल तर कारण म्हणजे एक तर लोक मला अजून पण सल्यूट करतात, डन करतात. आणि जेव्हा लेडीज म्हणतात की आम्ही तुम्हाला गाडी चालवताना बघतो, तेव्हा असं वाटतं की आम्ही स्वतः गाडी चालवतो. मग हा आनंद मला खूप म्हणजे मोठा आहे असं आहे. कारण 4 व्हीलर चालवणं हे जरा एक कौतुकाची गोष्ट असतेच महिलांसाठी, आणि त्यामध्ये तुम्ही तर बस चालवत आहात, त्यामुळे ती एक वेगळं कौतुक असणार आहे. शेवटचा प्रश्न विचारेन की आता सध्या नवरात्र चालू आहे, तर आपल्या सातारकरांना किंवा साताऱ्यातील महिलांना एक काय मेसेज द्याल? कुठलंही काम करायचं असलं तर ते लहान किंवा मोठं असं काही समजायचं नाही. जे आपल्याला वाटतं, आपल्याला स्वतःला वाटतं तेच करायचं. जेव्हा आपण एक पाऊल पुढे टाकतो तेव्हा मागं म्हणजे 10 पाऊलं आपल्या सोबत असतातच. त्याच्यामुळं काही नाही की जे कराल ते मनापासून करा, नक्कीच यश मिळेल. खरी गोष्ट आहे. तुम्ही जे काम कराल ते मनामध्ये जे निश्चित कराल ते ठामपणे करा. आणि कोणतंही काम हे छोटं मोठं नसतं, फक्त ते काम करण्याची जिद्द तुम्हाला असली पाहिजे. तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. आणि VM न्यूजला देखील तुमचं फार मोठं कौतुक आहे, त्यासाठी VM न्यूज तर्फे तुम्हाला हे सन्मान. मराठी प्रस्तुत नवदुर्गा राजधानीच्या या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत LIC ऑफ इंडिया, RMT ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आणि बालाजी मोबाईल. या कार्यक्रमामध्ये आज आपण भेटलो सुजाता सोनटक्के यांना, ज्या स्कूल बस चालवतात. त्याचबरोबर नवदुर्गा राजधानीच्या या कार्यक्रमामध्ये आपण शिक्षण, व्यवसाय, आरोग्य, त्याचबरोबर नृत्य, नाटक आणि माननीय जिल्हाधिकारी श्वेता सिंगल यांची भेट घेतली. या नवदुर्गांना पाहून तुम्हाला नक्कीच प्रेरणा मिळाली असेल आणि तुमची देखील वाटचाल त्या दृष्टिकोनानेच होईल याची मला खात्री आहे. नवदुर्गा राजधानीचा हा आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. त्याचबरोबर यूट्यूबवर सबस्क्राईब करा VM न्यूज मराठी, फेसबुकवर लाईक करा विचार माध्यम. तोपर्यंत शीतलचा सलाम. पुढच्या वर्षी नवदुर्गा या कार्यक्रमामध्ये नक्की भेटूया. या भागाचे प्रायोजक आहेत LIC जीवनशांती, RMT ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, बालाजी मोबाईल आणि मारिया वेलफेअर असोसिएशन. बालाजी मोबाईल घेऊन आले आहेत विविध कंपन्यांचे मोबाईल. सर्वात स्वस्त, सर्वात मस्त, खात्रीशीर मोबाईल, अर्थातच बालाजी मोबाईल. आमचे असंख्य समाधानी ग्राहक. आम्ही बालाजी मध्ये आमचा 3रा मोबाईल आहे.
इथं सर्व्हिस चांगली मिळते, रेट पण रिजनेबल आहे. तर आम्ही सर्व आमच्या मित्रांना सांगाही बालाजी मोबाईलमधूनच मोबाईल घेतो. मी बालाजी मोबाईलचा रेग्युलर कस्टमर आहे. मी इथून आत्तापर्यंत भरपूर हँडसेट घेतले आहेत. तिथं व्हरायटी चांगल्या आहेत बालाजी मोबाईलमध्ये, आणि बालाजी मोबाईलमध्ये ॲसेसरीजमध्ये पण खूप काही ऑप्शन आहेत. त्यामुळं नक्कीच बालाजी मोबाईलला ग्राहकांनी पसंती द्यावी अशी आम्ही देत आहोत. बालाजी मोबाईल्समध्ये आपल्याला 25 ब्रँड्स मिळतात. त्यातले नामांकित ब्रँड्स आहेत सॅमसंग, विवो, ओप्पो, MI, मोटरोला, लेनोवो. हे सगळे ब्रँड्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला ॲक्सेसरीजमध्ये खूप काही गोष्टी आहेत, ज्यात आपल्याला कराओकेचा माईक येतो, कारवन येतो, ज्यात 5000 गाणी इनबिल्ट येतात. आपल्याकडे रिपेअरिंग सेक्शन आहे. आपल्याकडे फोन पण दुरुस्त करून मिळतात. आपल्याकडे सुलभ हप्त्यात फोन पण मिळू शकतात, जेणेकरून बजाज फायनान्स, HDFC आपण उधारीवर फोन देतो. खात्रीशीर मोबाईल म्हणजे बालाजी मोबाईल्स. चला तर मग आजच भेट द्या बालाजी मोबाईल. सर्वात स्वस्त खात्रीशीर मोबाईल मिळण्याचे ठिकाण बालाजी मोबाईल, सातारा स्टेडियम, सातारा. बालाजी मोबाईल हॉटेल अँबॅसेडर समोर, सातारा. बालाजी मोबाईल हॉटेल स्माईल शेजारी, जिल्हा परिषद चौक, सातारा. उधारीत मोबाईल देणारे एकमेव बालाजी मोबाईल. Life Insurance Corporation of India proudly presents a non-linked, non-participating single premium annuity plan with immediate and deferred annuity option with death benefit. Jeevan Shanti, Shanti guaranteed. You can have lifelong income with guaranteed annuity rates from inception of policy and guaranteed additions during deferment period. Shanti guaranteed with Jeevan Shanti. आपकी सुरक्षा और समृद्धि है हमारी जिम्मेदारी। LIC हर पल आपके साथ। या भागाचे प्रायोजक आहेत LIC जीवनशांती, RMT ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, बालाजी मोबाईल आणि मारिया वेलफेअर असोसिएशन.